ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क, अनुदान, पाणीपट्टी, उपकर यासह इतर अशा महसुली उत्पन्नामध्ये 26 कोटींनी कमी अपेक्षित धरण्यात आला आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे कल्याण डोंबिवली तसंच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली असून या गावांमधूनच मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला महसूल मिळत होता. मात्र पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेला आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्नात घट अपेक्षित धरण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26चा या वर्षाकरिता 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर केला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क अनुदानापोटी 88 कोटी 60 लाखांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं होतं. त्यापैकी वर्षअखेरपर्यंत 88 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल मिळेल असा जिल्हा परिषदेला अंदाज आहे. असं असलं तरी यंदाच्या मुद्रांक शुल्क अनुदानापोटी 72 कोटी 61 लाख रुपयांचं महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले. तसंच गेल्या वर्षी पाणीपट्टी उपकारापोटी 10 कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं असलं तरी 17 कोटी रुपयांचा महसूल मार्च अखेरपर्यंत जमा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरीही यंदाच्या वर्षी पाणीपट्टी उपकारापोटी 10 कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलंय. अशाच प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण महसुली उत्पन्न 26 कोटी रुपयांनी कमी धरण्यात आले. पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेचा महसूल आर्थिक फटका बसत असून यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची उत्पन्न वसुली कमी धरण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी वर कारवाई करण्यात आली आहे. ब्रह्मांड फेज 3, लोढा क्राऊन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली आहे. पाणी बिल व दोस्ती कोरोना सोसायटी त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी 8,67,000 रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे बाळकुम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सुमारे 13,51,000 रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार. पाणी पुरवठा विभागानं या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड आणि व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च पर्यंतच असल्याचंही पवार यांनी सांगितलं. पर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडलेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण पुणे लोकल करावी, दिवा वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा, प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केल्या आहेत. लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना खासदार नरेश मस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयी सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या. भारत प्रवासाची सुविधा नाही तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे. एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे, कारण आजपासून सुमारे 172 वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे.
आता 170 वर्षांनंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजेच समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक कामही सुरू झाले. हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ 5 देशांकडे होतं, परंतु आता भारतही त्या यादीत समाविष्ट झालाय. हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे. त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं. ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं आर्यनचा आज सन्मान करण्यात आला. ठाणे पूर्वेत राहणारा 22 वर्षीय आर्यन देवळेकर सेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. त्यानंतर चेन्नई येथे 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून 8 मार्च रोजी आर्यन याची आसाम रेजिमेंट येथे लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. ही बाब शाळेसाठी अभिमानाची असल्यानं ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं लेफ्टनंट आर्यन देवळेकर याचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी पीई सोसायटी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती यादव, पीई सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर आणि सोसायटीचे आजीव सभासद रेखावा कुमार आर्यन देवळेकर याचे पालक हर्षद देवळेकर आणि मानसी देवळेकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट आर्यन देवळेकर यांनी मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे, कारण स्वप्न नक्की पूर्ण होतात असं सांगितलं. आपण देखील असंच स्वप्न पाहिले आणि परिश्रम घेतले आणि आज आपण लेफ्टनंट झालो आहोत. सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ मिळाली म्हणून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकलो असं सांगून शाळेतील जुन्या आठवणींनाही त्यानं उजाळा दिला. स्टार्ट बोला. तर आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी माझा सत्कार झाला. त्यासाठी मी खूप जास्ती शाळेचे आभार मानतो आणि जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत दादा कर्नावट सर यांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या शाळेच्या एका मुलाला, जो मुलगा शाळेच्या अशा ज्या गॅदरिंगमध्ये भीडमध्ये होता, त्या मुलाला आज तो त्यांचा मुलगा जो आज लेफ्टनंट झाला त्याच्यासाठी त्यांनी बोलावलं, त्यासाठी खूप जास्ती त्यांचे आभार. आणि या स्कूलनी नेहमीच मोटिवेट केलेलं आणि लहानपणापासूनच प्रभाव मिलिटरी स्कूलमध्ये मी होतो. सो प्रभाव मिलिटरी स्कूलचे पण खूप जास्ती धन्यवाद की त्यांनी अशा या स्कूलमधून आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. त्याच्याने आम्ही स्वप्न बघू शकलो की आर्मीमध्येही आपण जाऊ शकतो. तर माझी सुरुवात अशीच झाली प्रभाव मिलिटरी स्कूलपासून. सो प्रभाव मिलिटरी स्कूल या संस्थेमुळे इकडे मुलांना खूप चांगला ट्रेन केलं जातं आणि त्यांना एक बेसिक डिसिप्लिन दिली जाते. सो माझा प्रवास असा होता की UPSCची एक्झाम क्लिअर केल्यानंतर मी SSB फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो आणि माझी ऑल इंडिया रँक 54 आली. बहात्तरावी वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सुरू झाली आहे. रायगड, ठाणे ग्रामीण यांनी पुरुषांमध्ये तर पुणे शहर, पालघर यांनी महिलांमध्ये 72व्या वरिष्ठ गट पुरुष, महिला व राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत साखळीतील पहिला विजय नोंदवलं. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशननं विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनी जवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या दिवशीच्या पुरुषांच्या सामन्यात रायगडानं क गटात नंदुरबारचा 36-28 असं नमवलं. पहिल्या डावात चुरशीनं खेळलेल्या या सामन्यात 14-12 अशी रायगडकडे आघाडी होती. तर दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक गतिमान करत रायगडाने 2 लोण देत सामना आपल्या बाजूने झुकवला. नंदुरबारनं देखील 1 लोण देत सामन्यात रंगत आणली.
मिथुन मोकल, ऋतिक पाटील, समीर हिरवे यांची चढाई पकडीच्या सर्वांग सुंदर खेळानं रायगडानं हा विजय साकारला. पृथ्वीराज गलांडे, सुशांत शिंदे यांनी नंदुरबारकडून उत्कृष्ट खेळ केला. ठाणे ग्रामीणनं पुरुषांच्या ब गटात हिंगोलीचा 58-22 असा पराभव केला. मध्यंतराला 24-11 अशी आघाडी घेणाऱ्या रायगडानं दोन्ही डावात 2-2 लोण देत गुणांचं अर्धशतक पार केलं. मंगेश सोनावणे, अक्षय भोईर यांचा झंझावती खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. हिंगोलीचा मंगेश खोकले बरा खेळला, तर महिलांच्या ई गटात पुणे शहरानं रायगडाचा 35-21 असा पराभव केला. पहिल्या सत्रात चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात 12-11 अशी आघाडी पुण्याकडे होती, तर दुसऱ्या सत्रात मात्र आपला खेळ उंचावत सामना एकतर्फी केला. आम्रपाली गलांडे, हर्षा शेट्टी, सिद्धी मराठे यांच्या उत्तरार्धातील चतुर्शस्त्र खेळानं हा विजय मिळवला. रायगडच्या रचना म्हात्रे, रश्मी म्हात्रे चमकल्या, तर पालघरनं फ गटात 42-37 असं चकवत आगेकूच केली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरलेल्या शेवटच्या क्षणी हा विजय साकारला. विश्रांतीला 25-13 अशी पालघराकडे आघाडी होती. अखेरच्या क्षणात सामन्यात चुरस निर्माण झाली. संजना भोईर, मोक्षा पुजारी, जुला मिस्केटा यांच्या संयमी खेळानं पालघरला हा विजय साकारता आला. धुळ्याच्या विद्या दोलतोडे आणि ज्योती डफळे यांनी चुरशीची लढत दिली. काल या कार्यक्रमाला विविध मान्यवर, पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, माजी नगरसेविका यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजक भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वाघोले आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली.